दृढ संकल्प करा, दृढ निश्चय करा की ह्या 30 दिवसांमध्ये मला एक पुस्तक वाचून संपवायचं आहे. म्हणजे मला कंप्लीट करायचंय, माझं रीडिंग पूर्ण करायचंय आणि यासाठी काय करायचं, ही हॅबिट लावायची. चुकूनही रात्री झोपेच्या वेळेस पुस्तक वाचू नका. जर ते कनेक्ट झालं, प्रोग्रामिंग झालं सबकॉन्शियस माइंडला, की पुस्तक वाचल्यानंतर किंवा पुस्तक वाचताना मला छान झोप येते, मग दिवसा जरी पुस्तक घेतलं ना तरी आपोआप झोप यायला सुरुवात होईल. म्हणून काय करायचं, पहाटेची जी वेळ आहे ती आणि वाचन हे कनेक्ट करा. दुपारची पण करू शकता, फक्त झोपेची करू नका. झोपेच्या अवतीभोवती आणि अंथरुणात बसून, कारण तिथे झोपेचे तरंग आहेत, व्हायब्रेशन आहेत, त्यामुळे ते अंतर्मनात जाणार नाही. राईट. आता आपल्याला काय करायचंय, आपलं नवीन प्रोग्रामिंग करायचंय. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात तर स्वतःला चॅलेंज करा, 30 डे चॅलेंज. आणि जर तुम्ही चॅलेंज स्वीकार करण्यासाठी असमर्थ असं वाटत असेल तर मी तुमच्या बरोबर आहे. माझ्या बरोबर वाचन करा. कळालं? पहिला दिवस, तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. मला मिळालेल्या वरदानांची मी जेव्हा मोजदाद करायला लागलो तेव्हा माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. विली नेल्सन. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा असं लोक म्हणताना तुम्ही नेहमी ऐकलं असेल. आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला कृतज्ञता वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करता तेव्हा नेमकं तुम्ही हेच करता. परंतु तुम्हाला मिळालेल्या देणगीची मोजदाद करणे ही तुम्हाला करता येणारी सर्वात शक्तिशाली कृती आहे. हे तुम्हाला कळलं नसेल आणि जादूमयरित्या ती तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल याचीही तुम्हाला जाणीव नसेल. तुमच्याकडे असलेल्या गोष्टीबद्दल भले त्या अगदी छोट्या का असेना, तुम्ही कृतज्ञ असाल तर त्या गोष्टींमध्ये लगेचच वाढ झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमच्या जवळ जेवढे पैसे आहेत भले ते कमी का असेना, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असायला हवं. त्यात जादूमयरित्या वाढ झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. तुमच्या नातेसंबंधांबद्दल भले ते परिपूर्ण नसले तरी सुद्धा तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ असाल तर चमत्कार झाल्यासारखे ते आणखी चांगले झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुम्ही जे काम करीत आहात त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल, भले ते तुमच्या स्वप्नातल्या कामासारखं नसेल तरी सुद्धा. तर गोष्टी बदलायला लागतात. तुमच्या कामातला आनंद आणखी वाढायला लागतो आणि अचानक कामातील सर्व प्रकारच्या संधी तुमच्या पुढे निर्माण होतात. याचीच दुसरी बाजू अशी आहे की जर आपल्या जवळील वरदान आपल्याला मौल्यवान वाटत नसेल, त्याची मोजदाद जर आपल्याला करता येत नसेल तर आपण नकळतपणे नकारात्मक गोष्टी मोजण्याच्या सापळ्यात अडकतो. ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत अशा नकारात्मक गोष्टीच आपण वारंवार मोजत राहतो. जेव्हा आपण इतरांवर टीका करायला लागतो त्यांच्यातले दोषच आपल्याला दिसतात. आपण वाहतुकीच्या रांगेत ट्रॅफिक मध्ये अडकलेला असतो त्यावेळेस विलंब किंवा सरकार पुरेसे पैसे नसणे किंवा हवामान अशा प्रत्येक बाबतीत नकारात्मकता दिसून येते. आपण त्याबद्दल तक्रार करायला लागतो. तेव्हा आपण नकारात्मक गोष्टी मोजायला लागतो. जेव्हा आपण नकारात्मक गोष्टीच मोजायला लागतो तेव्हा त्यातही वाढच व्हायला लागते. पण याशिवाय आपण मोजलेल्या प्रत्येक नकारात्मक गोष्टी गणिक आपल्याला जे वरदान मिळण्याच्या मार्गावर आहेत तेही रद्द व्हायला लागतात. आपल्याला जी देणगी मिळणार होती तीही मिळेनाशी होते. मी दोन्ही गोष्टी करून बघितल्या आहेत. मला मिळालेल्या देणगीची मोजदाद केली आणि नकारात्मक गोष्टीची मोजणी करून बघितली. आणि जीवनात जर प्रत्येक गोष्टीची विपुलता हवी असेल, समृद्धी हवी असेल, तर तुम्हाला मिळालेल्या वरदानांची आणि तुमच्याकडे जे आहे त्याची मोजदाद करा. हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजणी कमी भरली तरी एक वेळ चालेल, पण तुम्हाला येत असलेल्या अडीअडचणींची गणती करताना ती वरदानांची देणगी गमावून चालणार नाही. सकाळी उठल्या उठल्या किंवा दिवसाच्या सुरुवातीला शक्य तितक्या लवकर तुम्हाला मिळालेल्या देणगीची आशीर्वादाची मोजणी करा. जे तुमच्याकडे आहे त्याची यादी तुम्ही हाताने लिहून काढू शकता किंवा कम्प्युटरवर टाईप करू शकता. त्यासाठी एखादी वही किंवा जर्नल करू शकता आणि तुमची सगळी कृतज्ञता त्या ठिकाणी जतन करू शकता. आज तुम्हाला ज्याच्याबद्दल कृतज्ञ वाटत आहे अशा 10 वरदानांची मोजणी करा. आईन्स्टाईनने जेव्हा आभार मानले तेव्हा तो आभार का मानत आहे याचा विचार त्याने केला होता. तुम्ही सुद्धा एखादी गोष्ट, व्यक्ती किंवा प्रसंग याविषयी तुम्हाला कृतज्ञ का वाटत आहे याचा जर विचार केला तर ती कृतज्ञतेची भावना
आणखी मनापासून व्यक्त होईल. लक्षात ठेवा, तुमच्या भावनेच्या पातळीनुसार कृतज्ञतेची जादू घडते. जेव्हा यादीतील प्रत्येक बाबीबरोबर तुम्हाला त्याविषयी कृतज्ञता का वाटते याचे कारणही लिहा. तुमची यादी कशी लिहिता येईल यासंबंधीच्या काही कल्पना आता इथे सांगत आहोत. माझ्याकडे काय आहे हे लिहा. माझ्याकडे गाडी आहे, त्यामुळे मला खरोखरच वरदान मिळाल्यासारखं वाटत आहे, कारण या कारमुळे माझी बरीचशी कामं पूर्ण होतात. राईट. आता असं तुम्हाला तुमच्या वस्तूबद्दल लिहायचं जे पण तुमच्याकडे आहे. कशामुळे मला इतका आनंदी आणि कृतज्ञ वाटत आहे? माझ्या ह्या निरोगी शरीरामुळे, माझ्या ह्या आरोग्यामुळे, माझ्या हेल्दी लाईफस्टाईलमुळे मला आनंदी आणि कृतज्ञ ग्रेटिट्यूड वाटतंय, ग्रेटफुल वाटतंय, कारण मी जीवनाचा आनंद घेऊ शकतो. कशासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे? कशासाठी? इथे तुम्हाला कारण लिहायचं, म्हणजे ती वस्तू किंवा व्यक्ती परिस्थिती लिहायचंय. कशासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे? आणि खाली लिहायचे कारण. कारण काय काय फायदे आहेत? कशासाठी मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतो? कारण. आणि तिथं कारण लिहायचंय. तुम्हाला जी 10 वरदान मिळालेली आहे त्याची यादी करून झाली की त्यातलं प्रत्येक वरदान मनातल्या मनात किंवा मोठ्याने परत एकदा वाचा. आणि प्रत्येक वरदान देणगी वाचून झाल्यावर शेवटी 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द वापरा. मनापासून तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता हे वरदान मिळाल्याबद्दल व्यक्त करा. तुम्हाला आणखी कृतज्ञता वाटावी यासाठी तुम्ही हे विश्व, परमेश्वर, आत्मा, चांगुलपणा, जीवन, तुमचं सत्व किंवा आणि इतर कल्पना जी तुम्हाला महत्वाची वाटते त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करू शकता. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट किंवा व्यक्ती यांच्याबद्दल थेट कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा त्या कृतज्ञतेच्या भावनेत वाढ होते आणि ती आणखी शक्तिशाली होते आणि आणखी जादू निर्माण करते. म्हणूनच मूळच्या आणि प्राचीन संस्कृतींनी आपली कृतज्ञता थेटपणे व्यक्त करण्यासाठी सूर्यासारखी प्रतीक का निवडली याचं कारण यामुळे कळतं. चांगुलपणाच्या सार्वत्रिक स्रोताचा प्रतिनिधी म्हणून ते या भौतिक प्रतीकाचा उपयोग करतात आणि त्या प्रतीकावर संपूर्ण लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे त्यांच्यात कृतज्ञतेची अधिक भावना निर्माण होण्यास मदत होत असते. तुम्हाला मिळालेल्या देणग्यांची किंवा वरदानांची मोजदाद करण्याची कृती अगदी साधी आणि तुमचं जीवन बदलून टाकण्या इतकी शक्तिशाली आहे. आणि म्हणूनच यापुढील हे 30 दिवस तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवशी आणखी 10 वरदानांची भर तुमच्या यादीत टाकतच जाणं चालू ठेवा असं मला वाटतं. दर दिवशी कृतज्ञता वाटावी अशी 10 गोष्टी शोधून काढणं कठीण आहे असं कदाचित तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे. पण जसजसा तुम्ही त्याबाबत आणखी विचार करत जाल तसतसे कृतज्ञता वाटावी अशा केवढ्या तरी गोष्टी आहेत हे तुम्हाला कळून चुकेल. तुमच्या आयुष्याकडे नीट जवळून पहा. तुम्हाला आतापर्यंत भरपूर मिळालं आहे आणि ते प्रत्येक दिवशी असंच मिळणार राहणार आहे. आणि खरोखरच आभार मानण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत हे तुमच्या लक्षात येईल. तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचे मित्र, तुमचं काम, तुमचे पाळीव प्राणी याच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटू शकते. तुम्ही सूर्याचे, प्यायच्या पाण्याचे, खायच्या अन्नाचे, तुम्ही श्वासोच्छवास करत असलेल्या हवेचे आभार मानायला हवेत, कारण त्यांच्याशिवाय तुम्ही जिवंतच राहू शकणार नाही. झाडे, प्राणी, महासागर, पक्षी, फुले, झाडांची रोपे, निळे आकाश, पाऊस, चांदण्या, चंद्र आणि आपला सुंदर पृथ्वी हा ग्रह ह्या सर्वांबाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. तुमच्या डोळ्यांपुढे तुम्ही पाहू शकता. तुमच्या डोळ्यांमुळे तुम्ही पाहू शकता, कानांमुळे ऐकू शकता, तोंडाने चव घेऊ शकता, नाकाने वास घेऊ शकता. तुमची त्वचा तुम्हाला स्पर्शाचे ज्ञान करून देते. म्हणूनच या तुमच्या 5ही ज्ञानेंद्रियाबाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. तुम्ही पायांमुळे चालू शकता, हातांमुळे प्रत्येक गोष्टीचा वापर करू शकता. आवाजामुळे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता, इतरांशी संवाद साधू शकता. म्हणूनच त्यांचे तुम्ही ऋणी असायला हवं. तुमची तब्येत निरोगी ठेवणाऱ्या अति आश्चर्यकारक अशा रोग प्रतिकारक शक्तीचे आणि तुमचे शरीर व्यवस्थित ठेवणाऱ्या तुमच्या सर्व अवयवांचे तुम्ही आभार मानू शकता, कारण त्यामुळे तुम्ही जिवंत राहू शकता. आणि ज्या उदात्त भव्य मानव जातीत तुम्ही जन्माला आला आहात त्याचं काय? जगातलं कोणतंही संगणक, कम्प्युटर, तंत्रज्ञान हुबेहूब तुमच्यासारखा दुसरा मानव बनवू शकत नाही.
तुमच्या आठवणींसाठी अनेक विषयांची एक यादी इथे देत आहोत. यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यांच्या देणग्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करता येऊ शकते. तुम्हाला कोणत्या वेळी कोणता विषय महत्वाचा वाटतो हे लक्षात घेऊन तुम्ही या यादीत आणखी कोणत्याही गोष्टीचा समावेश करू शकता. जादूमय कृतज्ञता वाटावी अशा काही गोष्टी: आरोग्य आणि शरीर, काम आणि यश, पैसा, नातेसंबंध, तीव्र ओढ वाटणाऱ्या गोष्टी, आनंद, सुख, समाधान, प्रेम, जीवन, निसर्ग, पृथ्वी, ग्रह, हवा, पाणी आणि सूर्य, भौतिक वस्तू आणि सेवा. तुम्ही निवडलेला इतर कोणताही विषय. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद केल्यानंतर प्रत्येक वेळी तुम्हाला चांगलं आणि आनंद वाटेल. तुम्हाला किती प्रमाणात चांगलं वाटतं यावरून तुम्हाला किती प्रमाणात कृतज्ञता वाटते हे मोजता येतं. तुम्हाला जितकी जास्त कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड जाणवेल, तितकं तुम्हाला जास्त आनंदी वाटेल आणि जलद गतीने तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. आणि काहीही झालं तरी तुम्हाला झटकन आनंद वाटेल, तर काही दिवशी त्याला वेळ लागू शकतो. पण प्रत्येक दिवशी तुम्ही तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजणी चालूच ठेवली तर तुम्हाला प्रत्येक वेळी खूप मोठा फरक जाणवेल आणि तुमच्या वरदानांमध्ये जादूमयरित्या वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. जादूची आठवण. उद्या कोणती जादूची कृती करायची आहे याच्यावर पुन्हा आपण आता चर्चा करणार आहोत. राईट. तर हा पहिला चॅप्टर पूर्ण झाला आणि म्हणून आपल्याला दररोज याची प्रॅक्टिस करायची आहे. राईट. संघ समूह संघम शरणम गच्छामी. संघात ज्या वेळेस व्यक्ती एकत्र येतो ना त्यावेळेस त्याच्या जीवनात प्रगती आणि बदल घडतो.